नवरात्र हळदी कुंकू. नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन तुमचे खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे स्वागत करत आहे. मोठ्या धार्मिकतेने गरबा दांडिया खेळत हा उत्सव देशभर साजरा होत आहे. आज मी तुम्हाला नवरात्रामध्ये होणाऱ्या हळदी कुंकवाचा विशेष व्हिडिओ दाखवित आहे. हे हळदी कुंकू ललिता पंचमीला झाले. आमच्या शशिकाकी म्हणजेच कैलासवासी सौ सुनेत्रा शशिकांत नवलकर काकी यांनी श्री महालक्ष्मी देवीचा वारसा पुढे चालविण्यास मला दिला. त्यांच्या सांगण्यावरूनच मी हे हळदी कुंकू करीत आहे. माझ्या काही सख्यांना या हळदी कुंकवात नाविन्य आढळले. हा नवरात्र हळदी कुंकवाचा व्हिडिओ तुमच्यासमोर प्रस्तुत करताना मला आनंद होत आहे. म्हणून हा नवरात्र हळदी कुंकू व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला जरूर पाठवा. आणि हो, तुम्ही आमचे हे खट्टा मिठ्ठा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच करा, म्हणजे आमचे पुढचे दर्जेदार व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल. धन्यवाद. या माझ्या सगळ्या समर्पण परिवारातल्या माझ्या सख्या, या सुधाताई, या हेमाताई यांनी पुरणपोळीचा व्हिडिओ दिलेला त्या, ही आमची सोनू म्हणजे लीनाची असिस्टंट, खूप छान ब्युटिशियन आहे. नंतर ही नीताताई, ही पण खूप छान म्हणजे गृहिणी आणि खूप मस्त होम शेफ आहे आणि ती पण लवकरच मला व्हिडिओ देणार आहे. नंतर या आमच्या कमल बहिणी की ज्यांनी आता लेटेस्ट व्हिडिओ दिला आणि तो खूप माझा चाललेला आहे, अशा आमच्या रुचिरा. आणि या आमच्या नेहा अचरेकर वहिनी, त्यांनी खूप छान व्हिडिओ, त्यांनी पण आंब्याचं रायतं केलेलं. या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि मला खूप छान वाटते की आज त्या माझ्या घरी, मला वाटतं पहिल्यांदा काही जणी आलेल्या आहेत. मला खूप आनंद वाटतो. धन्यवाद. सुधाताई चंदन लावते. आमच्याकडे पंचमीला असतो. तुम्ही बरं, मी पण हे कसं म्हणतात तुम्ही चाललाय, मग आपण कुठे जाताना नाव आमची आई काळी, आमची सोनू, आमच्या नीताताई, आमच्या व्हिडिओ शूटिंग घेणारे एक्सपर्ट लाडू क्वीन, आणि या दुसऱ्या लाडू क्वीन. आमचा व्हिडिओ ज्या कमलताईने दिला ना, या आमच्या कमलताई, यांना मला खूप छान वाटतं की मी सगळ्यांना आज पुजू शकते. आणि या आमच्या नेहाताई, यांनी पण मला व्हिडिओ दिलेला, किती छान त्यांनी बनवलेला आंब्याचं रायतं. आता आंब्याच्या सीझनला करून बघा. कारण नेमकं त्याच्यानंतर मी नव्हते ना, ते संपले आंबे, ते रायवळ आंबे ते मे मध्येच माहिती. मी पण इकडे आमच्याकडे भाजी करतात कैरीची, लग्नात सुद्धा. हो, कच्च्या कैरीची. हा, ते बघा. पेरूची पण कोण करतात. पेरूची कोशिंबीर भाजी नाही करतात. कोण भाजी आमच्या करतात. तिकडे पेरूची भाजी भरीत, वांग्याचं भरीत. ते तुम्हाला नवीन आहे ना. काय त्यांनी खाल्लं, कोशिंबीर कशी करतात? टॅमॅटो टाकायचे, कापायची, एक हाताला थोडी म्हणजे जे करतात त्यालाच येते ती. आम्ही करायला गेलो जमणार नाही तेवढं. हात चांदीचा हात आहे तो. मी म्हटलं हात हात असं म्हणजे हे करण्यासाठीच हा हात आहे, कळलं का? हे अबीर लावायचं. आमची आई करायची ना. मला नाही सिकेपी, हेमाताई सिकेपी ना ओरिजिनल, आणि आम्ही पाठवले प्रभू. आमच्या शिवानी पण सिकेपी मध्येच गेली, त्यामुळे तिच्याकडे पण आहे. तिच्या घरी नाहीये, पण तिला तिच्या सासूबाईंना वगैरे माहिती आहे. गेल्या वर्षी मग आमच्या मोठ्या वहिनी करत होत्या.
तर भाऊ माझा वारला गेल्या वर्षी मग आता पद्धत आहे म्हणून म्हटलं आजचं हळदी कुंकू थोडस वेगळं आहे. अच्छा अच्छा असं म्हणून म्हटलं या याचा व्हिडिओ व्हायलाच पाहिजे बनवायलाच आम्ही बघितलं गुजरातमध्ये तुमच्याकडे राजे पण आहे ना राजे आहे ना? माझा राजेच आहे. हो एक माझी मैत्रीण आहे ना ती राजे आहे ती मला काढायला राहते. हा, राजे राजे माझं सिक्युरिटीमध्ये. हा. ती म्हणाली मला शिकेपी आहे. आता हे याला म्हणतात चांदवा का काय म्हणतात चांदला चांदला गुजराती लोकात चांदला. म्हणतात. पण आता या अशा टिकल्या मिळत नाहीत काही वेळेला म्हणून मी अशी लावते. अच्छा अच्छा ते चंद्रपूर मिळते ना ती आणायची. नाही अहो त्याच्यावर असं हे असं टिकली पाहिजे टिक्की असं म्हणजे खडा असं हे पाहिजे. हा, खडा पाहिजे खडा म्हणून ते तो मिळाला ना ती लावली आधीच. आमच्याकडे मिळतात. तू लावलेस ना एकदम वेस्टला असतात ते ह्याच्या इथे. असं लावायचं कळलं? मी तर एक वर्ष नव्हती आली तुला बोलावली नव्हती. तुला नव्हतीस तू कुठेतरी गेलेलीस. पण तेव्हा तुम्ही लोक गेल्या वर्षी आपण मी नव्हती गेल्या वर्षी. पहिला मी इकडे असताना भरपूर वेळा बोलवलंय पण नंतर तिच्या त्या कामामुळे तिला यायला मिळायचं नाही. मला पाठवायचं. यावेळी नेमकं भरपूर काम असायचं ना दसऱ्याला. लीनाताई आम्ही पहिला दरवर्षी यायचो. पहिला त्या मला पाठवायच्या किंवा त्या येऊन जायच्या. मग मस्त आली तुमची खाली ती आहे ना अशी उभी दिसते. त्या हिचं मस्त आले वरची मोठी काढते. आला मला. आता मला या पण व्हिडिओ देणार आहेत सुधाताई. व्हिडिओ नाही आणणार. तुम्ही सांगा मला काय काय आणायचं असेल ते मला सांगा मी आणीन. आता बनवणार काय बनवून देणार ते तुम्ही सांगितलं शिराचा उपमा. लाडू पण येते सुकडी पण येते सगळं सुकडी करा नाहीतर ते काय म्हणतात खांडवी खांडवी येते ना तुम्हाला. ती सुकडी म्हणजे गव्हाची आम्ही ते सुकडी म्हणतो. गव्हाच्या पीठ गुळपापडी. गुळपापडी गुळपापडी म्हणते नाही तर सुकडी आम्ही म्हणतो. गुळपापडी 10 मिनिटात होईल असं करा. बनवा. 20 मिनिटात नको नाही तर आम्ही थकून जाऊ. सुकडी बनवा जाडी बनवा काय बनवलं. चष्म्यामुळे सगळं होतं. कालचं फुल घालायला विसरलं मी ठेवलेलं पाण्यात. बाहेर कोणाचं राहिलंय तिकडे पार्लर. अरे ते पूजाचं पडलं वाटतं. अच्छा. आज पूजा केली ना. पूजा पाचची गाडी होती कलकत्त्याला. म्हटलं मला मग योगिता कधी जाणार आहे. आजच जाणार. त्यांची उद्याची फ्लाईट आहे. योगिता कुठे जाते. केरळला. काल आलेल्या ते. फ्लाईटने जाणार पण तिची भाची ना विचारच केला त्यांनी. ती 2 तासात पोहोचेल ती. त्यांच्या काय म्हणण्याची की दिराची कोणाची तरी मुलगी आहे ना तिला पिकअप करायचं तिकडून बोरबीवर. मग त्या आज रात्री जाणार. मग तिचं पण नाही ना. तर लावते सगळ्यांना. आहे ना जोशी करून नाव ते आधी पिशवीतच ठेवले. आता पुण्याला जाणार तुझ्या काहीतरी असेल हळदी मोठी बोलायची असेल काय असेल तर सगळं तिथे काय बरोबर आहे आमची मजगावला माझ्या सासऱ्याचा तिकडे रूम आहे ते पण बंदच आहे डाकिया रोडला. याच्याबरोबर पिशव्या द्या. तिकडे पण देणार आहे बघा पिशव्या काढले तू सगळं मग बरोबर आहे.
बरोबर आहे हो, तुम्ही नवीन आहात, आमच्या बिल्डिंग मधल्याला माहिती आहे. हो का त्यामुळे ते पिशव्या घेऊन येतात. अच्छा, पुढच्या वेळी पिशवी घेऊन येऊ. आता मी कसं सांगू? पिशव्या आल्यावर मला वाटलं का मला डबा दिसतं घेऊन का? ये. आता अनुभवाने शाळा माणूस होतो ना, आता तर तुम्हाला यावर्षी वर्षीच्या मेंबर. अनुभव मिळाला ना. हो. पिशवीचा डबा बरोबर घेऊन ये. बरोबर आणला. तुम्हाला मी बोलवणार, तुम्ही यायचं. बरोबर? तयारीत यायचं, पिशव्याशिवाय घेऊन. पिशवी घेऊनच यायचं. डबा घेऊन या माझ्याकडे शाळेत डबा. आधीची तुला वाचायला देईन मी हा? हा. पुढच्या तुमचं गुरुवारी. वाचून द्यायला नंतर नाही आहेत ना हा, ते दे. मला दादाची मधू चैतन्य ते माझ्याचकडे राहिले वाचायचं